कागल तालुक्यातील सोनाळी येथील तृप्ती संजय चौगले हिची पुणे कारागृहात पोलीसपदी निवड झाली आहे। गावातील पहिलीच तरुणी पोलीस झाल्यामुळे सोनाळीमध्ये तृप्तीचं भव्य असं स्वागत करून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली। सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि परिस्थिती खूप हलाखीची असतानाही तृप्तीचे वडील संजय चौगले यांनी दिवस रात्र कष्ट करून संसाराचा गाडा हाकत आपल्या गरजा बाजूला ठेवून मुलीचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं। तृप्तीनं सांगितलं की लहानपणापासून आकर्षण असल्यामुळे पोलीस व्हायचं ही खूणगाठ मनाशी तेव्हाच बांधली होती। माझी इच्छा म्हणून घरच्यांनी गंगापूर येथील राजमुद्रा करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला। अकॅडमीचे संस्थापक अनिल पाटील आणि आकाश पाटील यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं। वडिलांनी मला योग्य दिशा दाखवली आणि या गुरूंनी मला त्या ट्रॅकवर चालायला शिकवलं। आकाश पाटील, अनिल पाटील यांनी मला जिद्दीनं उभं केलं। सूरज पाटील, विठ्ठल पाटील यांनी मला मैदानी चाचणीत मोलाचं मार्गदर्शन केलं। प्रदीप पाटील, सावंत, स्वरूप दिंडे, अविनाश खापरे यांचं उत्तम मार्गदर्शन लाभलं। आपलं आयुष्य म्हणजे कबड्डीचा खेळ आहे। आयुष्याच्या रेषेला हात लावताना बाकीचे पाय ओढत असतात आणि त्या मैदानावर एकमेव व्यक्ती असा असतो जो आपल्याला जिंकण्यासाठी प्रेरित करत असतो। आकाश पाटील यांनी मला प्रेरित केलं, त्यामुळे मी हे यश संपादन केलं। या सर्वांची मी कायम आयुष्यभर ऋणी राहीन। टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना वडील संजय चौगले, आई शालन चौगले यांनी भावनिक होऊन आपल्या भावनांना वाट करून दिली। टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना तृप्तीलाही अश्रू अनावर झाले। या यशाबद्दल सोनाळीमध्ये तृप्तीचं भव्य स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली। नमस्कार, मी विनायक विष्णू मातुर्डे, राहणार सोनाळी। आज आमच्या गावची कन्या, लाडकी कन्या तृप्ती संजय चौगले हिने पुणे कारागृहामध्ये निवड झाल्याबद्दल आम्ही सोनाळीतील सर्व ग्रामस्थांनी तिचा एक यथोचित सत्कार असा केला आणि आम्हाला अभिमान असावा असा तिनं एक सोनाळी किंवा तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव उंचावलेलं आहे। नमस्कार, मी कुमारी तृप्ती संजय चौगले। प्रथमतः माझ्या सर्व शेजारी म्हणण्यापेक्षा माझी ती घरचीच आहेत, त्या सर्व घरच्यांचं, गावचे ग्रामस्थ सर्वांचं मी मनापासून आभार मानते। माझ्या यशाचं रहस्य म्हणजे माझे आईवडील आहेत, ज्यांनी खूप कष्ट करून मला शिकवलं। कधी पैशाला कधी नाही म्हणले नाहीत। मी दर रविवारी फोन करून पैसे मागायचे, मला लाज वाटायची पैसे मागायला, पण कधी खिसा रिकामा आहे असं दाखवलं नाही माझ्या पुढ्यात। ते स्वतःच्या बोटाला चिमटा काढून तिने मला शिकवलं। रोज प्रॅक्टिसला गेल्यावर मी आणि माझी मैत्रीण बोलायचो। तिचं वडील नाहीत, ती वडिलांच्याबद्दल खूप काय सांगायची आणि आमचे एक मराठीचे सर होते, ते पण म्हणायचे इथं पेटी घेऊन अकॅडमी येणं खूप सोपं आहे। ही पेटी काय रिकामी नाही, ही पेटी तुमच्या आई वडिलांच्या स्वप्नानं भरलेली पेटी आहे आणि ही पेटी तुम्हाला इथनं रिकामी न्यायची नाही। तेवढंच मी डोक्यात ठेवलं, ही माझ्या आईवडिलांची भरलेल्या स्वप्नांची पेटी रिकामी करायला न्यायची नाही। माझ्या पायाला खूप इंजुरी, माझ्या पायात खूप कळा घालायचा, रात्रभर मी पेटीवर पाय ठेवून झोपायचो, पण घरात सांगायचे। घरातनं पैसे घेऊन मी दवाखाना गेला। मी रायगडला इंजुरीमुळे बाहेर पडले, रायगडला माझं झालं नाही, 4 मार्कात बाहेर पडले, मला खूप वाईट वाटलं। पण आमच्या अकॅडमीचे संस्थापक माननीय आकाश पाटील सर आणि अनिल पाटील सर, त्यांनी मला प्रोत्साहन दिलं। आपलं आयुष्य म्हणजे कबड्डीच्या खेळाप्रमाणे आपण यशाच्या रेषेला हात लावत असतो आणि बाकीचे 7 जण आपला पाय ओढत असतात, पण त्या ग्राउंडवर एकमेव असा व्यक्ती असतो जो आपल्याला खूप सपोर्ट करत असतो, तो म्हणजे आपला गुरु, म्हणजे आकाश सर आणि अनिल सर। मी अपयशी झाले, परंतु त्यांनी माझ्या पाठीवर जे हात ठेवून सांगितलं की तृप्ती, रायगडला नाही झालं तर नाही होते, पण पुण्याला तुझं 100% होईल, मला माहिती आहे तू जिद्द आहेस आणि तू करून दाखवशील। आणि ते शिक्षकाचा हात आपल्या डोक्यावर असणं खूप महत्त्वाचं असते आणि आकाश सरांनी आणि अनिल सरांनी जो माझ्या डोक्यावर हात ठेवून जो मला सपोर्ट केला, त्यामुळे पुणे कारागृहामध्ये होऊ शकले। माझं पायाच्या इंजुरीमुळे माझं फिजिकल खूप वीक झालेलं, मला वाटत नव्हतं की मी फिजिकल क्वालिफाय होईल, पण सूरज सर म्हणून आमचे फिजिकलचे सर आहेत, त्यांनी सांगितलं की मी 100% तुझं फिजिकल बसवून देतो। त्यांच्यावर विश्वास ठेवून मी परत जोमानं प्रॅक्टिस चालू केली। अगदी माझ्या दवाखान्यापासून पण तिने मला सांगायचं तू ह्या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा, सगळं दवाखाना केलं आणि रोज पाय दुखत असून पण मी प्रॅक्टिस केली आणि मला 41 मार्क पडले। वाटत नव्हतं की 41 म्हणजे एवढा कट ऑफ लागेल, पण पुणे कारागृहाचा 41च कट ऑफ लागला आणि 41च मला मार्क आहेत। नशिबानं पण साथ दिली म्हणायला काय हरकत नाही। वाटते माझ्या आईवडिलांचं कुठलं तर मोठं पुण्य असेल म्हणून मी 41ला काठावर क्वालिफाय झालो।
सरांचं सांगितलं की तृप्ती काटावर क्वालिफाय झाल्यास तुला पेपर चांगला मारायला पाहिजे. रात्री 3-3, 2-2 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचो. आमच्या अकॅडमीत कॅमेराची सुविधा असल्यामुळं सर सातारा येथे पोलीस आणि दुसरे सर इस्पूरले येथे पोलीस आहेत, अनिल पाटील सर आणि आकाश पाटील सर. त्यांनी ड्युटीवर असताना कॅमेरे चेक करून म्हणजे आमच्यावर त्यांनी एवढ्या लांबूनसुद्धा लक्ष ठेवून आमच्याकडं अभ्यास करून घेतला. त्यामुळे मी पेपरसुद्धा चांगल्या पद्धतीनं 87 पेपर झाला आणि माझा 128 स्कोअर होऊन SC-BC कास्टमधनं माझं 1 नंबरला नाव लागलं. या सर्वांचं श्रेय मी माझं आईवडील, माझं गुरु, राजमुद्रा करिअर अकॅडमी, संस्थापक अनिल पाटील सर, आकाश पाटील सर, जे कोण आमचे शिक्षक वृंद, आमचं सूरज पाटील सर असतील, प्रदीप पाटील सर, स्वरूप सर, त्याच्यानंतर सावंत सर, ज्या गुरुवर्यांचं मला मार्गदर्शन लाभलं त्या सर्वांची मी आयुष्यभर ऋणी राहीन. माझ्या आईवडिलांची पण मी ऋणी राहीन. खूप शिकवलं आहे त्यांनी मला. माझी कुठलीच इच्छा त्यांनी राखली नाही. मी जे वोट करत ती गोष्ट मला त्यांनी दिली. मी सर्वांची खूप 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 ऋणी आहे. माझ्या यशामध्ये माझाच खारीचा वाटा आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद. नमस्कार, मी संजय नामदेव चौगले, राहणार सोनाई, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. माझी मुलगी पुणे कारागृह पोलीस भरतीमध्ये निवड झाल्याबद्दल तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. माझ्या गावातील सर्व लोकांनी माझ्या मुलीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचा मी ऋणी आहे. फार मला आनंद झाला आणि सर्व लोकांनी गल्लीतल्या फटाकडे त्यांनी वाजवून रांगोळी त्यांनी काढून सहकार्य केलं. सगळ्यातल्या गल्लीतल्या लोकांनी, गावातल्या पण लोकांनी सहकार्य केलं. त्यांचा मी फार आभारी आहे.